माझा मुलगा रोज शाळेत जातो. माझा मुलगा रोज शाळेत जातो. माझा मुलगा म्हणजे माय बॉय. आता इथे मुलगा महत्वाची गोष्ट. माय बॉय. बॉय आपण म्हणतो ते एक जनरली ओके म्हणजे, पण ऍक्च्युअली स्वतःचा जेव्हा मुलगा असतो तेव्हा आपण BOY बॉय हा शब्द मुलासाठी नाही वापरत, सन म्हणतो. SON सन. म्हणून या वाक्याला माझा मुलगा माय सन जातो. गो. आता परत ही शी इट माय सन माझा मुलगा एक आहे. मग एकवचनी म्हणजे तो ही झाला. सर्वनाम जर घ्यायचं माय सन याच्या जागी तर ते आपण ही घेणार. मग ही हे सर्वनाम असताना रोजची क्रिया जेव्हा असेल तेव्हा त्या क्रियापदाला एस किंवा ES लावायचा असतो. माय सन गोला ES लागतो. माय सन गोज. कुठे जातो? माय सन गोज टू स्कूल. टू स्कूल म्हणतात, गोच्या पुढे टू लागतं. माय सन गोज टू स्कूल रोज जातो. एव्हरी डे. माय सन गोज टू स्कूल एव्हरी डे. आता या एव्हरीडेच्या जागी आपण डेली हा शब्द सुद्धा सहजपणे घेऊ शकतो. मग वाक्य कसं म्हणू आपण? माय सन गोज टू स्कूल डेली. दोन वाक्य झाली. माय सन गोज टू स्कूल एव्हरी डे, माय सन गोज टू स्कूल डेली. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. दुसरं वाक्य जर म्हटलं, आत्ता ती कॉलेजला जात आहे. आत्ता ती कॉलेजला जात आहे. आत्ता म्हणजे नाऊ, ती म्हणजे शी. कॉलेजला टू कॉलेज. जाणं गो. आता जात आहे आणि आत्ता जाते. क्रियापद कसं घ्यायचंय आपल्याला? चालू क्रिया आहे वर्तमान काळातली, म्हणून क्रियापद घेताना ही शी इट करता असेल तेव्हा इज अधिक ING वाला क्रियापदाचं रूप म्हणजे V4, म्हणजे गोचं V4 होणार गोईंग. मग आता रचना आपली कशी असते बेसिक वाक्याची? कर्ता अधिक क्रियापद, कर्म असेल तर कर्म, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म आणि मग बाकीचे शब्द किंवा वाक्प्रचार. तर आता इथे शी हा आपला कर्ता आहे. शी आत्ता जाते म्हणजे आपण क्रियापद बनवलं. शी इज गोईंग. इज गोईंग हे आपण घेतलं क्रियापद. शी इज गोईंग. कुठे जाते? शी इज गोईंग टू कॉलेज. कॉलेजला जाते. शी इज गोईंग टू कॉलेज कधी जाते? आत्ता, नाऊ. शी इज गोईंग टू कॉलेज नाऊ. शी इज गोईंग टू कॉलेज नाऊ. शी हा झाला सब्जेक्ट म्हणजे कर्ता. इज गोईंग हे झालं क्रियापद म्हणजे वर्ब. टू कॉलेज हे पुढची एक फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. नाऊ हा पुढचा एक अजून शब्द म्हणजे वर्ड. अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप जोडत जायचं. पहिलं कर्ता क्रियापद कर्म. इथे ह्या वाक्यांमध्ये कर्म नाहीये. जेव्हा कर्म असतं तेव्हा कर्म आणि पुढे शब्द आणि वाक्य जे काही असतील त्या वाक्याशी रिलेटेड ते पुढे जोडत जायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलीत ना तर कठीण नाहीये इंग्लिश बोलायला. सो करा प्रॅक्टिस, इंग्लिश बोला छानपैकी. आणि अशाच पद्धतीने मराठी टू इंग्लिश वाक्य केलेली आणखीन डिटेल एक्सप्लेन करून सांगितलेला एक व्हिडिओ इथे खाली जे तुम्हाला लिंक दिसते, ॲरो दिसतोय त्याच्यावर क्लिक